गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लक्ष द्या. आतापर्यंत आपण अल्केनच्या प्रिपरेशन पाहिल्यानंतर अल्केनच्या केमिकल रिएक्शन बघितल्या. त्यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये अल्किन बद्दल माहिती पाहणार आहोत. अल्किनच्या प्रिपरेशन आपण बघितल्या मागच्या लेक्चरमध्ये, म्हणजे दिवाळीच्या सुट्टीच्या आधी. आता आपल्याला केमिकल रिएक्शन ऑफ अल्किन मध्ये पहिले सिमेट्रिक अल्किन पाहू की असिमेट्रिक रिएजंटची रिएक्शन विथ सिमेट्रिक अल्किन आणि असिमेट्रिक रिएजंटची रिएक्शन विथ असिमेट्रिक अल्किन. असिमेट्रिक अल्किन आणि सिमेट्रिक अल्किन याच्यामध्ये दोन टाईप पडतात. दोन टाईप म्हणजे हे अलग अलग टाईप आहेत. अल्किनचे दोन टाईप पडतात, एक सिमेट्रिक अल्किन आणि एक असिमेट्रिक अल्किन. सिमेट्रिक अल्किन म्हणजे काय होते की समजा या व्हाईट बोर्डच्या पण दोन तुकडे गेले बरोबर म्हणून, तर इकडला पार्ट आणि इकडला पार्ट सारखा आहे. माणसाला जर उभं कापलं एकदम नाकापासून, तर इकडला पार्ट आणि इकडला पार्ट सारखा येते की नाही, मग त्याला म्हणतात सिमेट्रिक. त्याला काय म्हणतात? सिमेट्रिक. म्हणजे इकडला पार्ट आणि इकडला पार्ट जर सेम आला तर ते झाले सिमेट्रिक. तुम्ही मुक्त हस्तचित्र पाहिलं असेल चित्रकलामध्ये. इकडलं जसं चित्र असते तसंच त्या लाईनचे एकूण चित्र असते, त्याला म्हणतात हस्तमुक्त चित्र. मग तशाच प्रकारे सिमेट्रिकल आहे. काय आहे? सिमेट्रिकल. म्हणजे इकडला पार्ट आणि इकडला पार्ट सेम असतो, त्याला आपण सिमेट्रिकल अल्किन म्हणतो. आणि जर या साईडचा पार्ट आणि या साईडचा पार्ट जर सारखा नसेल तर त्याला आपण असिमेट्रिक अल्किन म्हणतो. आपण दोन एक्झाम्पल बघितले होते, CH2 डबल बॉन्ड CH2 किंवा CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. आता ज्यावेळेस आपण डबल बॉन्ड पासून याला ब्रेक करतो त्यावेळेस इकडलं स्ट्रक्चर आणि इकडलं स्ट्रक्चर कसं असते? सेम असते. इकडलं स्ट्रक्चर आणि इकडलं स्ट्रक्चर कसं असते? सेम असते. इकडून CH आहे, इकडून CH आहे, CH3 आहे, CH3 आहे, इकडून CH2 आहे, इकडून CH2 आहे. म्हणजे अशा प्रकारचा जर कंपाऊंड फॉर्म असेल तर याला आपण काय म्हणतो? सिमेट्रिक अल्किन म्हणतो. काय म्हणतो? सिमेट्रिक अल्किन. जर असा कंपाऊंड असेल, जर आपण डबल बॉन्ड पासून याला ब्रेक केलं तर या साईडचा कॉम्पोनंट आणि या साईडचा कॉम्पोनंट सारखा आहे का? नाही आहे. मग सारखा नसला याला म्हणतात असिमेट्रिक अल्किन. याला काय म्हणतात? असिमेट्रिक अल्किन. सिमेट्रिक अल्किन मध्ये आणि असिमेट्रिक मध्ये हाच फरक आहे. ज्यावेळेस एखादा कंपाऊंड आपण डबल बॉन्ड पासून ब्रेक करतो त्यावेळेस जर दोन्ही साईडचे कंपाऊंड सेम असतील तर त्याला आपण सिमेट्रिक अल्किन म्हणतो. जर दोन्ही साईडचे कंपोनंट जर डिफरंट असतील तर त्याला आपण असिमेट्रिक अल्किन असं म्हणतो. अशा प्रकारची ट्रीटमेंट आहे. आता याचे प्रिपरेशन सुद्धा पाहिलेलं आपण. आता केमिकल रिएक्शन पहिली, रिएक्शन विथ असिमेट्रिक रिएजंट. रिएक्शन विथ असिमेट्रिक रिएजंट. रिएक्शन with unsymmetric reagent that is HBr. कोणता घेऊ आपण? HBr. HBr असिमेट्रिक कसा आहे? HBr इथं म्हणत आहे एक पॉझिटिव्ह आणि एक, मग जर कापलं दोन्ही साईड सारखे आहेत काय, म्हणजे हा काय झाला? असिमेट्रिक झाला. काय झाला हा? जर दोन्ही साईड सारखे आल्या नाही तर असिमेट्रिक, दोन्ही साईड सारखे आल्या तर मग सारखे आले. पाहता इकडला निकडला कसा आहे? इकडला निकडला कसा आहे? म्हणजे हे काय झाले? सिमेट्रिक. म्हणजे हा कोणता आहे? HBr असिमेट्रिक रिएजंट आहे. कोणता आहे? असिमेट्रिक रिएजंट. आता अल्किन दोन प्रकारचे आहेत म्हणून रिएक्शन सुद्धा किती प्रकारे घ्यायचे? दोन प्रकारचे आहेत. मग नंबर फर्स्ट कोणती आहे? सिमेट्रिक. फॉर सिमेट्रिक
अक्षर बरोबर येत नाही आता. हा सिमेट्रिक अल्किन झालं. सिमेट्रिक अल्किन मध्ये काय होते, समजा आपण सिमेट्रिक अल्किन घेतला CH2 डबल बॉन्ड CH2, हा काय आहे सिमेट्रिक अल्किन आहे. रिएक्ट विथ असिमेट्रिक रिएजंट, हा झाला इथिन. रिएक्ट विथ असिमेट्रिक रिएजंट गिव्स CH3 आणि CH2Br, एकच भेटते. अरे कसा, ज्यावेळेस आपण हा डबल बॉन्ड ब्रेक करतो, कारण हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड कशावर अटॅक करणार आहे, डबल बॉन्ड अटॅक करणार आहे. का बरं, कारण ज्या अर्थाने इथं डबल बॉन्ड आहे त्या अर्थानं एक सिंगल आहे, एक म्हणजे एक कचकोळ आहे, वीक आहे आणि एक स्ट्रॉंग असतो. तुम्हाला माहिती आहे का, समजा एखाद्या वेळेस आपण एखादी पोतळी बांधून राहिलो, त्या पोतळीत नरक दोन असे मोठ्या गट्टी वगैरे असे बांधून राहिलो, मग पहिली गाठ आपण बांधतोस, पण तरी असं ध्यास होणार की नाही, हे तशी पक्की राहिलीच नाही, आता डबलची बांधा. मग तशा प्रकारचा हा डबलचा बॉन्ड आहे. डबलच्या बॉन्ड मध्ये आपल्याला असं वाटते की काय असते, थोडस कचकोड असते आणि दुसरं कोणतं असते एकदम फिट असते. मग तशा प्रकारचे हे दोन बॉन्ड आहेत. यातला एक बॉन्ड वीक असते, एक बॉन्ड स्ट्रॉंग असते. जो स्ट्रॉंग बॉन्ड असते त्याला आपण सिग्मा बॉन्ड म्हणतो, जो वीक बॉन्ड असते त्याला आपण पाय बॉन्ड म्हणतो. काय म्हणतो, पाय बॉन्ड. काय म्हणतो, पाय बॉन्ड. एखाद्या व्यक्ती हातपाय तुटला की आपल्याला कच्चं प्लास्टर आणि पक्क प्लास्टर पाहिलं की नाही आपण, मग तशा प्रकारचा आहे. एक कच्च असते आणि एक पक्क असते, म्हणजे एकामध्ये खूप टेंडन्सी असते, खूप ताकद असते, दुसऱ्यामध्ये ती ताकद नसते. मग अशा प्रकारे डबल बॉन्ड. आता एक कच्चा की नाही आपला, मग हा जो आहे हा पाहिजेच, फक्त कमजोर कुठे आहे, समोरच्या व्यक्तीची कमजोरी कुठे आहे, हा जो समोरचा माणूस आहे तो पाहिजे कमजोरी कुठे आहे. आता 5 वर्षानंतर मोदी येणार काय, नाही येणार, कारण काँग्रेस काय कोण राहिलं, मोदीची कमजोरी कुठे आहे सांगते पण करत नाही. मग कशा प्रकारचा हा जो HBR आहे, हा HBR काय करते, हा HBR बरोबर कुठे कमजोरी डबल बॉन्ड पाशी जरासा वीक जागा आहे, मग याच्यावर हा अटॅक करते. आता अटॅक केल्यावर काय होते, अटॅक केल्यावर याच्यामधला जो सिंगल बॉन्ड असते काय त्यातला, या डबल बॉन्ड मधला जो एकदम वीक बॉन्ड असते तो ब्रेक होऊन जाते. ब्रेक का बरं, समजा वायर आहे, वायरामध्ये 2 बॉन्ड आहे, एक अंदरची मेटलची कॉपरची वायर असते आणि समोरून कायची वायर असते ते प्लास्टिकची वायर असते. मग आपण कैची घेतो किंवा चाकू घेतो, कापतो, प्लास्टिकची वायर लवकरात लवकर निघते, अंदरला काय होते, वेळ लागते की नाही. म्हणजे प्लास्टिकची लेवर जी आहे तो आहे सिंगल बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे तो, हा, त्याला आपण पाय बॉन्ड म्हणतो. काय म्हणतो आपण, पाय बॉन्ड. हा वीक असते आणि हा जो असते हे लोखंडाची लेअर, म्हणजे याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड. काय म्हणतो याला आपण, सिग्मा बॉन्ड. मग हा ब्रेक कोणता करणार, पाय बॉन्ड. जो वीक आहे तो, जो वीक आहे तो लवकर तुटणार ना, जो पक्का आहे तो तुटणार का लवकर नाही. मग अशा प्रकारे हा तोटे जमलं. मग बघा आता ज्यावेळेस हा बॉन्ड ब्रेक होते त्यावेळेस काय काय होते, ज्यावेळेस समजा CH2 डबल बॉन्ड CH2 याच्यामधला हा डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये झालं. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे रे, मग किती बॉन्ड करणार तो, 4 बॉन्ड करणार तयार. इथं किती आहे, 1 2 आणि हा 3 बॉन्ड. म्हणजे याची टेंडन्सी आहे एक बॉन्ड तयार करण्याची, याची सुद्धा टेंडन्सी आहे एक बॉन्ड तयार करण्याची. म्हणजे जो बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन दिलता तो बॉन्ड तुटला. बॉन्ड तुटला, समजा एखादी कंपनी आहे, रमेश आणि सुरेश 2 भाऊ असतात, 2 कंपनी एकदम म्हणजे मिळून 2 कंपनी तयार, एक कंपनी तयार करावी लागते. मग ज्या वेळेस तिचे लग्न होतात, मग तुम्हाला माहित आहे बायाचं पटत नाही, ठीक आहे, मग काय होते ते ब्रेक होऊन जाते कंपनी, ते काय होऊन जाते ब्रेक. मग हा याचा शेअर काढून घेते कंपनीतला, हा याचा शेअर काढून घेते, मग दुसऱ्या कंपनीसोबत जोडतात.
हा जो पहिला आहे रमेश, हा तिच्या साड्या संग जुळणार. हा दुसरा आहे, हा तिच्या साड्या संग जुळणार. कसं असते, बायकोले नवऱ्याला भाऊ पडत नाही, पण नवऱ्याला बायकोला भाऊ पडते. हा कसं असते, समजा एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे. अजून आता हे नॉर्मलची गोष्ट आहे, तर ह्या गोष्टी घडतात. काय होते की ज्यावेळेस जास्त वेळ होते त्यावेळेस जास्त वेळ नंतर तो बॉन्ड ब्रेक होऊन जाते. आता तुमची कोणती गोष्ट चिरकाळ टिकणारी असते काय, समजा आता आपण एखाद्या कपडे घेतले दिवाळीचे काय, मग दिवाळीचे कपडे आपण गुढे व्हायला करून घ्यायचे, लिमिट असते काय, लिमिट असते ना. मग तशा प्रकारची एका बॉन्डला लिमिट असते की समजा जेवढं प्रेशर आपण त्या बॉन्डवर क्रिएट करू तेवढं लवकर फाटते. मग बॉन्ड कसा आहे, पहिलेच तर वीक आहे, त्याच्यावर तुम्ही नाही म्हणलं ओझं टाकून राहिले, कसं राहील ते. समजा एखाद्या गाडीची कॅपॅसिटी आहे 10 टनची ट्रकची, आणि तुम्ही टाकून 40 टन माल, काय होणार, ते उडून टाक ना रस्त्यावर ट्रक, ते त्याच खाना उडून टाक. नाही म्हणलं घोडात निरा कशीच्या कसे, आणि जब पलट टिकीन गाडी सारा माल गेला चुलत, काही येणार नाहीये. मग तशा प्रकारचं हा जो एचबीआर आहे हा स्ट्रॉंग आहे. हा स्ट्रॉंग ज्या वेळेस याच्यावर पडते त्यावेळेस याच्यामधला जो वीक बॉन्ड असते तो ब्रेक होऊन जाते. हा जो CH2 आहे, या CH2 न आपला एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये दिलेला असतो, कशासाठी, बॉन्ड फॉर्मेशन साठी. आणि हा जो CH2 आहे याचा सुद्धा एक इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन साठी असतो. मग हे याचा इलेक्ट्रॉन हा घेऊन घेतो, याचा इलेक्ट्रॉन हा घेऊन घेतो, आणि स्ट्रेट चेन कंपाऊंड तयार होते. मग काय होते, आता समजा आपण एखादा आयनिक कंपाऊंड आहे, हा रिएजंट कोणता आहे, हा आयनिक रिएजंट आहे. कोणता रिएजंट आहे, हा आयोनिक रिएजंट आहे. आता हा आयोनिक रिएजंट आपण ज्यावेळेस याच्यामध्ये टाकतो त्यावेळेस हा दोन प्रकारचे आयन्स फॉर्म करतो, H पॉझिटिव्ह आणि Br निगेटिव्ह. याले अर्ध अर्ध म्हणतात ना, तर अर्ध अर्ध म्हणजे पार्शियल म्हणून आपल्याला डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह, म्हणजे पूर्ण कोणताच नसते, पूर्ण कोणताच नसते. कसं असते समजा की एका हाताने ताळी कधी वाजते काय, नाही, दोन्ही हातात ज्यावेळेस आपण जळवून त्यावेळेस ताळी वाजते. मग आता हे जर ब्रेकडाऊन झाले तर अर्धा चार्ज इकडे ना, अर्धा चार्ज तिकडे ना. तुम्हाला माहित आहे ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. काऊन असते ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल, का बरं असते, कारण त्याच्यामध्ये टेंडन्सी असते काय करण्याची, दोन आयन फॉर्म करण्याची. कारण कसं असते, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय म्हणतात ते, कट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कट, आणि म्हणून ते म्हणतो न्यूट्रल. मग आता या न्यूट्रल कंपाऊंड मधला जर आपण पॉझिटिव्ह अलग काढला आणि निगेटिव्ह अलग काढला तर दोन प्रकारचे आयन्स फॉर्म होतात. एक पॉझिटिव्ह आयन तयार होते, एक निगेटिव्ह आयन तयार होते. मग अशा प्रकारे कंपाऊंड फॉर्म, मग अशा प्रकारे कंपाऊंड फॉर्म झाला की कंपाऊंड तो डिसोसिएट, त्याला काय म्हणतात, डिसोसिएशन, म्हणजे अलग अलग काढणं. मग काय करणार, आता एक जोड एक रिकामा आहे बॉन्ड, हा बॉन्ड ब्रेक झाल्यावर याची एक व्हॅलेन्सी रिकामी राहिली, याची एक व्हॅलेन्सी रिकामी राहिली. मग एक इथे जवळ जाईल, एक इथे जवळ जाईल. आता तुम्ही हा Br कुठे दिला, कुठे फरक पडते काय, नाही. का बरं, कारण इकडले ऍटम आणि इकडले ऍटम कसे आहेत, सारखेच आहेत. मग कोणत्याही ऍटम वर दिला तर काहीच फरक पडत नाही. आणि म्हणून सिम्पली ज्या वेळेस इथिन हा रिएक्ट होते कोणासोबत, HBr सोबत, त्यावेळेस तुम्हाला सिंपल काय भेटते, इथिल ब्रोमाइड भेटते. काय भेटते, इथिल ब्रोमाइड. आता लक्ष द्या, फॉर सिमेट्रिकल अल्किन साठी स्टेटमेंट आहे याचं, व्हेन इथिन react with HBr gives ethyl bromide आणि रिएक्शन आहे CH2 डबल बॉन्ड CH2 हा झाला इथिन आणि प्लस HBr gives CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br.
इथिल ब्रोमाइड. कारण की इथिल ब्रोमाइड फॉर्म ही रिएक्शन वाईट उतरून घ्या. पण दुसरं एक्झाम्पल पाहू याच्यामध्ये. पहा आता दुसरं एक्झाम्पल. व्हेन ब्यूट 2 इन रिएक्ट विथ कोणासोबत HBr असिमेट्रिक रिएजंट गिव्स ब्यूटिल ब्रोमाइड. कसं आहे रिएक्शन? ब्युटीन CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH प्लस HBr हा झाला ब्यूट 2 इन गिव्स CH3 CH2 CHBr आणि CH3 गिव्स आयसो ब्यूटिल ब्रोमाइड. आयसो ब्यूटिल ब्रोमाइड. दुसरी रिएक्शन म्हणजे एक कसं आहे, समजा इथून हा म्हणून कापला आपण तर इकडला इकडला आयटम सारखा राहते आणि हा जर कापला तर इकडला तिकडला सारखाच राहते. सिमेट्रिकचे एक्झाम्पल आहेत दोन्ही. एक तुम्हाला हे एक तर मग हे. आता असिमेट्रिक अल्केन साठी बघा काय आहे. नंबर सेकंड. आता असिमेट्रिक अल्केन साठी 2 रूल कारणीभूत आहेत. कोणते रूल आहेत ते काल आपण त्याचं इंट्रोडक्शन घेतलं होतं. कोणते आहेत ते? मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ. मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ हे जे आहेत हे आता मी कसं ते हेडिंग साठी पाहिजे काय आहे का, कारण कसं आहे ते सायंटिस्ट आपल्या आहेत की स्पेलिंग मिस्टेक झाली पाहिजे. मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल. पान नंबर किती राहत चालू? हो हो हा मार्कोनिकॉफ. पाच स्पेलिंग किती मस्त आहे. लिहा MAR KOVN IKOVs रूल. मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूल. आता मार्कोनिकॉफ रूल मध्ये काय आहे पहा. मार्कोनिकॉफ रूल काय म्हणते? मार्कोनिकॉफ रूल स्टेट दॅट व्हेन asymmetric alkene, लक्ष द्या तुम्हाला सांगायचं आहे बरं. व्हेन asymmetric alkene react with asymmetric reagent. When asymmetric alkene react with asymmetric reagent. ज्यावेळेस asymmetric alkene, आता घेऊ आपण asymmetric alkene CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा झाला प्रोपीन. अससिमेट्रिक अल्केन आहे का हा? आहे की नाहीये? का बरं ब्रेक केला आपण तर इकडला आयटम तिकडला आयटम सारखा येते काय? तो लहान भाऊ मोठा भाऊ असते की नाही, दोन भाऊ सारखे नाही. समजा मग आता आपल्या बाबांना लहान भावाला खूप मोठं दिलं ना आपल्याला जास्त दिलं, कसं वाटतं आपल्याला? खराब वाटते की नाही? मग तशा प्रकारचं जे आहे असिमेट्रिक. समजा 2 आणले, एक दिलं तर फार चांगलं वाटतं असं. समजा 3 आणले
आणि आपल्याला एकच फेकून मारला आणि 2-3 लाईन गळायला कसं वाटते? असं वाटते गिरी द्यायला होतं. हा कसं आहे म्हणजे मार्कोनिकॉफ कसं म्हणते की जर कापल्यानंतर जर सेम आले दोन्ही इकडले तर सिमेट्रिक, जर सेम नाही आले तर असिमेट्रिक. मग हा झाला असिमेट्रिक अल्किन. काय आला हा? असिमेट्रिक अल्किन. रिएक्ट विथ असिमेट्रिक रिएजंट HBr. When asymmetric alkene react with asymmetric reagent, ज्यावेळेस असिमेट्रिक अल्किन हा असिमेट्रिक रिएजंट सोबत रिएक्ट होतो, देन आता असिमेट्रिक मध्ये हा असते डेल्टा पॉझिटिव्ह, हा असते डेल्टा निगेटिव्ह. देन द निगेटिव्ह पार्ट of asymmetric reagent, then the negative part of the asymmetric reagent goes to that carbon atom which containing less number of hydrogen atom. काय म्हटलं? When asymmetric alkene react with asymmetric reagent, ज्यावेळेस असिमेट्रिक अल्किन हा रिएक्ट होते असिमेट्रिक रिएजंट सोबत, देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ द असिमेट्रिक रिएजंट गोज टू दॅट कार्बन एटम विच कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन एटम. म्हणजे असिमेट्रिक रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन एटम जवळ जाते की ज्याच्या जवळ हायड्रोजन कमी आहे. When asymmetric alkene react with the asymmetric reagent, when asymmetric alkene react with the asymmetric reagent, then the negative part of the asymmetric reagent is goes to that carbon atom which containing less number of hydrogen atom. म्हणजे असिमेट्रिक रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन एटम जवळ जाते की ज्याच्या जवळ हायड्रोजनची संख्या कमी आहे. आता या 3 मध्ये कोणाची हायड्रोजन संख्या कमी आहे? याची. याजवळ 3 आहे, याजवळ 2 आहेत, मग याजवळ किती आहे? एकच आहे. म्हणजे हा लहान आहे की नाही? मग या असिमेट्रिक रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो निगेटिव्ह पार्ट अशा कार्बन जवळ जाते की ज्याच्या जवळ हायड्रोजनची संख्या कमी आहे. मग गिव्स काय भेटणार आपल्याला? CH आहे ना, CHBr आणि CH3. हा झाला आयसो प्रोपील आणि ब्रोमाइड. स्टेटमेंट कसं होण्याचं? व्हेन असिमेट्रिक रिएजंट रिएक्ट विथ असिमेट्रिक अल्किन. चालते ना? पहा, व्हेन असिमेट्रिक अल्किन रिएक्ट विथ असिमेट्रिक रिएजंट, देन the negative part of the asymmetric reagent is goes to that carbon atom which containing less number of hydrogen atom, and this is called as Markovnikov rule. याला काय म्हणतात? Markovnikov rule म्हणतात. आता Markovnikov rule काय म्हणते? When the asymmetric reagent म्हणा किंवा काही म्हणा, the asymmetric alkene react with the asymmetric reagent, then the negative part of the asymmetric reagent goes to that carbon atom which containing less number of hydrogen atom. This is called as Markovnikov rule. मग कसं येईल ते पहा. When unsymmetrical alkene react with unsymmetric
reagent, then the negative part of unsymmetric reagent goes to that carbon atom which containing less number of hydrogen atom. Is called मार्कोनिकॉफ रूल. यम मोठा काळ झाले ढकलतो रडीन तो मार्कोनिकॉफ रूल. अशा प्रकारे मार्कोनिकॉफ रूल आहे. पहिले स्टेटमेंट लिहायचा, नंतर रिएक्शन लिहायची. आपण मार्कोनिकॉफ रूल पाहिलं. आता अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजे मार्कोनिकचा उलटा आहे. मार्कोनिक रूलच्या उलटा आहे म्हणून याला काय म्हटलं, अँटी मार्कोनिकॉफ रूल. याच्यामध्ये प्रेझेन्स काय आहे, परऑक्साईड आहे म्हणून याला काय म्हटलं, परऑक्साईड इफेक्ट. काय म्हटलं याला, परऑक्साईड इफेक्ट. आणि हा इफेक्ट शोधून काढण्याच्या सायंटिस्टचं नाव काय आहे, खराश आणि मायो. म्हणून याला काय म्हटलं, खराश मायो इफेक्ट. म्हणजे 3 नावं हे एकाच शास्त्रात म्हणजे याचे आहेत. अँटी मार्कोनिकॉफ कोण आहे, कारण हा मार्कोनिकच्या अपोज मध्ये आहे. परऑक्साईड इफेक्ट कोण म्हटलं, कारण याच्यामध्ये परऑक्साईड आहे. आणि पहिल्यामध्ये परऑक्साईड होतं काय, नाही. मग हा परऑक्साईड इफेक्ट. आणि नंतर हा कोण शोधून काढला, तर खराश मायो इफेक्ट. तुम्हाला एक तर हे नाव येईल, एक तर हे नाव येईल, एक तर हे नाव. 3 पैकी फक्त एकच नाव तुम्हाला सांगितलं. आता अँटी मार्कोनिकॉफ रूल किंवा परऑक्साईड इफेक्ट किंवा मायो खराश इफेक्ट काय म्हणते. व्हेन असिमेट्रिक रिएजंट आपला चांगला आहे मस्त, CH डबल बॉन्ड CH2 हा आपला परमनंट आहे. काय असिमेट्रिक घ्यायचा असलं तर हाच घ्यायचा. मग हा काय आला, प्रोपीन. रिएक्ट विथ असिमेट्रिक रिएजंट HBr इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड gives CH3 CH2 CH2Br. याला म्हणतात प्रोपिल ब्रोमाइड. आता हे कसं आलं, हे कसं आलं लक्ष द्या. व्हेन असिमेट्रिक रिएजंट कुठंच नाही बदल्याचं कुठंच नाही. लिहायचं कसं, व्हेन असिमेट्रिक रिएजंट रिएक्ट विथ असिमेट्रिक अल्किन किंवा असिमेट्रिक अल्किन रिएक्ट विथ असिमेट्रिक रिएजंट इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. इथं चेंज आहे थोडासा. इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड देन द निगेटिव्ह पार्ट उलट, देन द पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द असिमेट्रिक रिएजंट. पहिले काय होता, निगेटिव्ह पार्ट. आता घेतला आपण पॉझिटिव्ह पार्ट. व्हेन असिमेट्रिक रिएजंट रिएक्ट विथ असिमेट्रिक अल्किन इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड then the positive part of the asymmetric reagent is goes to that carbon atom which containing less number of hydrogen atom. In presence of peroxide and positive negative ठिकाणी काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. दुसरं काही चेंज नाही. आता हे कधी घडते, इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड असलं तर. म्हणून या रिएक्शनला काय म्हणतात, परऑक्साइड इफेक्ट म्हणतात. अँटी मार्कोनिकॉफ आणि मार्कोनिकॉफ म्हणजे काय होते की मार्कोनिकॉफ मध्ये आपण निगेटिव्ह घेतो, इथं पॉझिटिव्ह घेतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसे आहेत, अपोजिट आहेत. म्हणून काय म्हणतात, अँटी मार्कोनिकॉफ रूल. आणि हा रूल शोधून काढलेल्या शास्त्रज्ञाचं नाव आहे खराश मायो. आणि म्हणून याला म्हणतात खराश मायो इफेक्ट. मग लिहायचं कसं, सेम. व्हेन
asymmetric reagent react with unsymmetric alkene, then in presence of in presence of peroxide, then the positive part of unsymmetric reagent goes to that carbon atom which containing less number of hydrogen atom is called anti Markov Nikov rule or peroxide effect or Grassmann effect. अशा पद्धतीनं आपण रूल पाहिले. एक पाहिला मार्कोनिकॉफ रूल, सेकंड पाहिला अँटी मार्कोनिकॉफ रूल आणि नंतर पाहिलं सिमेट्रिक साठी पाहिला. आपण 3 रिएक्शन पाहिल्या. किती पाहिल्या आपण? 3. एक सिमेट्रिकल साठी पाहिली, एक मार्कोनिकॉफ साठी पाहिली, एक अँटी मार्कोनिकॉफ साठी पाहिली. आजसाठी एवढंच. बाकी आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया.